तर मी आज तुम्हाला कोणते स्वर कुठं वाजतात, स्वरांची ओळख काय आहे त्याबद्दल सांगत आहे. हा हार्मोनियम आपण ॲप ओपन केला. यानंतर असं चित्र आपल्याला हार्मोनियमचं दिसतं पुढे. याच्यामध्ये वेगवेगळे स्केल आहेत, हे बघू शकतात. इकडं वरती जे दिसतंय याने स्केल चेंज होते. स्केल म्हणजे पट्टी, आपण जे म्हणतो ना काळी 1, काळी 2, पिच म्हणतो आपण त्याला. तर ह्या स्केल आहेत. त्याच्यामध्ये ए पासून म्हणजे हा C1 म्हणजे जो आहे हा पांढरी 1 आहे, पांढऱ्या 1चा स्वर आहे. हा काळी 1, पांढरी 2, काळी 2. ह्या पद्धतीने हे बाकीचे स्वर आहेत. पण आपल्याला C1, C2 हे दोन्हीही वापरायचे नाही, कारण की हार्मोनियममध्ये हे दोन्हीही नसतात. हार्मोनियममध्ये C2 पासून ते C4 पर्यंत असतं. त्यामुळे आता आपण म्हणजे C2 जो आहे